हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण पाहणार आहोत नऊवारी, रेडीमेड नऊवारीचा पदर कसा करायचा. आता पदर मी तुम्हाला दाखवत आहे. पदर हा मागेच आला पाहिजे, हे मागचा काठ आहे. जरी तुम्हाला रेडीमेड नऊवारी पॅन्टसारखी जरी घालायची असेल तरी व्यवस्थित घाला, कारण पुढची साईड मागची साईड ही कळली पाहिजे तुम्हाला. आता ही राजेशाही नऊवारी आहे, त्यामुळे पुढे काठ नाही. जर पुढे ब्राह्मणी असती तर पुढे काठ असला असता, पण पुढे हा एका मांडीवर काठ असला असता. तर आता ही राजेशाही असल्यामुळे ना पुढे काठ नाही आहे, मागे काठ आहे. आणि काठाचं जरी कळलं नसेल तर पदर आपला नेहमी मागून पुढे येतो. त्यामुळे पॅन्टसारखी नऊवारी घालताना पदर मागेच आहे का हे बघा एकदा. हा उजव्या साईडनी उजव्या मांडीवरून डाव्या शोल्डरवर जातो, म्हणजे डाव्या खांद्यावर जातो, हे लक्षात ठेवायचं कधी पण. तर ही साडी माझी नाही आहे. मी नऊवारी छान नेसते, म्हणजे स्वतःची जी असते नऊवार साडी ती प्रॉपर बॉडीप्रमाणे नेसते. ही मी आणली व्हिडिओसाठी आणली, शेजाऱ्यांची साडी म्हणून थोडीशी लार्ज आहे साडी, म्हणजे थोडीशी गोलू लेडीजची साडी आहे. साडी घातल्यानंतर आपण आलेलो आहे ते म्हणजे शोल्डर प्लीट्स करायला, म्हणजेच पदर करायला. साडी आपण नेसतो, पण जेव्हा रेडीमेड स्टिच असतं तेव्हा घालतो असं म्हणायला काही हरकत नाही. आता हा पदर करण्याची माझी अतिशय सोपी पद्धत आहे, ती मी तुम्हाला इथे दाखवते. खूपदा असं होतं, सगळेजण नऊवारी नेसता येत नाही म्हणून नऊवारी शिवून घेतात, पण पदरालाही थोडासा प्रॉब्लेम करतोच. त्यामुळे मी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन सुंदर साड्यांबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्याच्यानंतर याचा पदरही लेफ्टलाच असतो, कारण पदर हा नेहमी स्टिचिंगच्या वेळेस ते काढून घेतात, तुमच्या हाईटप्रमाणे स्टिच करून देतात व्यवस्थित. पदर हा व्यवस्थित टाईट करून घ्यायचा शोल्डरला आणि छान अशी सेफ्टी पिन लावायची. सेफ्टी पिन लावायला पण खूप जणांना प्रॉब्लेम जातो. म्हणजे मी जशी साडी ड्रेपचा कोर्स घेते खूप जणांचा, तेव्हा शोल्डरवरची सेफ्टी पिन ही शोल्डरवरच असली पाहिजे, मागे नको आहे पुढे नको आहे, एक्झॅक्ट शोल्डरवर पाहिजे. तर सेफ्टी पिन लावल्यानंतर आपण आतली प्लीट घेऊयात. आतली प्लीट घेऊन इथे खूप जणांना लूज पडते साडी, तर त्याचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी स्वतः करते, कोणाची हेल्प न घेता, त्यामुळे तुम्हाला स्वतःला जमणार आहे. आता हा जो भाग आहे ना, तो आपल्याला मस्त टाईट करून घ्यायचा आहे, जेवढा आपल्याला टाईट हवा आहे तो. आणि मागे जर थोडं ते येल्लो दिसतंय ना, ते आलेलं आहे त्या नाडीचं. मला काही कळत नव्हतं, कारण बॅकसाईड आपल्याला दिसत नाही, त्यामुळे ना व्हिडिओ शूट करताना कोणीतरी माणूस पाहिजेच, लाईक माय हजबंड. त्यांनी सांगितलं की येल्लो येते आतमध्ये घाल, ते बाहेर दिसतंय असं, म्हणजे कोणीतरी सपोर्टर हवायच ना. आय लव्ह माय हजबंड. तर त्याच्यानंतर मी ओढून घेतली साडी प्लीट्सची आणि आतून मी पिन लावते. पिन मी एकटीच लावते. पिन लावताना मी स्वतःच लावते, म्हणजे कोणाची हेल्प घेत नाही. फक्त मला हेल्प लागते ती म्हणजे सगळं व्यवस्थित दिसते का मागून स्पेशली. तर अशी व्यवस्थित घट्ट पिन लावली ना की आपला पदर कुठेही जागचा हलत नाही. म्हणजे मेन प्रॉब्लेम या पदराचा इथेच होतो, आणि हे सोल्युशन मी तुम्हाला दिलेलं आहे. तर अशा सुंदर हॅकसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तुमचा आजचा दिवस खूप छान भरभराटीचा जाऊ देत. बाय, लव्ह यू ऑल.